नमस्कार, मी शिवानी पाटील आणि माझ्या SP3630 या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आता आम्ही बेल्जियमवरून जगातील सर्वात श्रीमंत असलेला पहिल्या क्रमांकाचा देश म्हणजे लक्झमबर्गला आलो आहोत। लक्झमबर्गचे ऑफिशियल नाव ग्रँड डची ऑफ लक्झमबर्ग आहे। हा सर्वात छोटा आणि श्रीमंत देश आहे। येथील लोकसंख्या फक्त 6.5 लाख असून 2586 स्क्वेअर फीट किलोमीटरचा हा देश आहे। याला लँडलॉक कंट्री असेही म्हटले जाते, कारण या देशाच्या कोणत्याही बाजूने समुद्र नाही। देश छोटा असल्यामुळे ही आपली वॉकिंग टूरसुद्धा होऊ शकते आणि जरी आपल्याला चालत प्रवास करण्याचा कंटाळा आला तर येथे सर्वांसाठी पब्लिक ट्रान्सपोर्टेशन हे फ्री आहे। आपल्याला जागोजागी मोफत वायफाय सेवा आहेत। त्यामुळे इथे आल्यानंतर राहण्यासाठी आणि खाण्यासाठीच पैसा मोजावा लागतो, कारण बस, ट्रेन, ट्राम सेवा यांमध्ये कोणत्याही प्रकारचे तिकीट आकारले जात नाही। आम्ही या शहराचा आनंद या ट्रामने 4 ते 5 स्टेशन पुढे जाऊन परतीचा प्रवास करणार आहोत। तसेच येथील लोक श्रीमंत समजण्याचे कारण म्हणजे येथे जगातील सर्वात मोठी स्टील इंडस्ट्री आहे। येथील स्टील बाकी इतर देशात एक्सपोर्ट केले जाते। ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे ऑफिससुद्धा येथे आहेत, कारण त्यांना येथे टॅक्स रिबीट केले जाते। 150 पेक्षा जास्त बँकांचे इन्व्हेस्टमेंट या देशात आहेत आणि शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते। त्यामुळे येथील लोकांना धान्याचा तुटवडा होत नाही आणि येथे काम करण्यासाठी आजूबाजूच्या देशातून लोक येत असतात, कारण या देशात पैशाची कमतरता नाही। टॅक्स फ्री कंट्री आहे। तसेच मिडल क्लास लोक ही फायनान्शियल स्ट्रॉंग आहेत, कारण मिडल क्लास लोकांनाही इथे कमीत कमी 1,13,00,000 हे वार्षिक उत्पन्न आहे, म्हणजेच महिन्याला 9.5 लाख यांना सॅलरी मिळते। तसेच साधारण जरी नोकरी लागली तरी 4,500 युरो म्हणजेच महिन्याला 4 लाख रुपये ते कमवतात। त्यामुळे येथील सर्वच लोक श्रीमंत आहेत आणि येथील लोकांची लाईफस्टाईल एकदम रॉयल आहे। काम कमी आणि सॅलरी जास्त असल्यामुळे हे लोक आपले जीवन एकदम रॉयल आणि मजेदार जगतात। येथील लोकांना सर्वात जास्त क्रिएटिव्ह लोक समजले जाते, कारण प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचे घर, गाडी, पैसा आहे। तसेच येथील लोकांकडे ऑडी, BMW, मर्सिडीज, जॅग्वार अशा गाड्या आहेत, परंतु सर्वात जास्त येथील लोक वोल्क्सवॅगन कार पसंत करतात। नॉर्थला हा जो ब्रिज आहे हा येथील मेन प्लेस आहे। या ब्रिजखाली संपूर्ण फॉरेस्ट एरिया आहे आणि फ्रेंच लोकांनी मध्ययुगात वसवलेले हे शहर लक्झमबर्गच्या दक्षिण भागात आल्झेट आणि प्रेट्यूस नद्यांच्या संगमावर स्थित आहे। पश्चिम युरोपच्या मध्यवर्ती स्थानावर हे शहर आहे। त्याचप्रमाणे येथील लोक श्रीमंत असल्यामुळे इथे चोरी होत नाही, क्राईम होत नाही। या संपूर्ण देशात फक्त 1400 पोलीस आहेत आणि 2 जेल आहेत। ॲक्च्युली त्या जेलचा तर काही उपयोगच होत नाही, कारण इथे चोरी होत नसल्यामुळे, क्राईम होत नसल्यामुळे ते दोन्ही जेल हे रिकामेच राहतात। त्याचप्रमाणे इथे सर्वात स्वस्त डिझेल मिळते। खाण्यासाठी आणि राहण्यासाठीच सर्वात जास्त पैसा मोजावा लागतो। जशी इथे आपल्याला इन्कम आहे तसंच इथे खर्चही आहेत। चला तर मित्रांनो, आम्ही निघालो आहे आता पुढच्या वाटचालीसाठी आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला नक्कीच सांगा। आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।